चला लवकर मॅच चालू करून घ्या. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा. चला वेगल सर एक मिनिट. बाकी सगळे गर्दी तिथे करणाऱ्या सगळ्यांना विनंती, 1 रुपया आपण चला डगआउट मध्ये चला. SIT ईगल. चला स्पोर्ट्समन पंचांचा स्पिरिट. निर्णय येतोय, फलंदाज बाद आहे. थर्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तोच कंटिन्यू ठेवलाय, सगळ्यांनी बघितलंय. आणि आता तिथं गर्दी करू नका. योगेश वसेकर, तुम्हाला विनंती असेल तुम्ही ग्राउंडच्या बाहेर या कृपया. निर्णय ठरलेला आहे. चला पुढचा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. योगेश वसेकरची मात्र लाजवाब बॅटिंग आपण पाहिली आणि अगदी 10 चेंडूमध्ये 34 धावांचा भन्नाट खेळ त्यांनी केला. आणि आता मला वाटतं स्पोर्ट्समन स्पिरिट देखील त्यांनी दाखवणं गरजेचं आहे, कारण अजूनही मॅच बरीचशी बाकी आहे. कारण आता पाहिलं तर फक्त 54 चेंडू आहेत आणि जवळपास 83 धावा, म्हणजे 53 चेंडू आणि 83 धावा. म्हणजे मॅच अजून लोणावळा संघासाठी संपली असं म्हणताना नाही. इथून देखील लोणावळा संघ मॅच जिंकू शकतो. फक्त मैदानामध्ये लढण्याची ताकद त्यांना दाखवावी लागेल, जिद्द दाखवावी लागेल. 53 चेंडू 83 धावा. टार्गेट इतकं मोठं नाहीये. ज्या प्रकारे योगेशने बॅटिंग केली, बराचसा सामना योगेशने सोपा करून टाकलाय. फक्त आता पुढच्या फलंदाजांना त्या धावा बनवायच्या आहेत. 53 चेंडू आणि 83 धावांची गरज.